मित्रांनो, हिंदू राजा, परत लक्षात ठेवा, मी शब्दावर जोर देत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यामध्ये हिंदू राजा छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करा, अपमान करा, त्यांचा खोटा इतिहास सांगा आणि त्या बदल्यामध्ये तुम्हाला सन्मान भेटेल, पारितोषिक भेटेल, पुरस्कार भेटेल. आणि जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेसाठी लढत आहेत, ज्या लोकांची एवढी साधी सोपी सरळ मागणी आहे की हिंदू राजा छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करू नका, त्याचबरोबर या भारताचे संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकर यांची बदनामी करू नका, एवढी साधी सोपी सरळ मागणी करणाऱ्यांना मात्र जेलमध्ये पाठवलं जात आहे, ते सुद्धा खोट्या आरोपाखाली. आताच न्यूज चॅनल्सची बातमी आहे की विकास लवांडे यांना जे जेलमध्ये पाठवलं ते पूर्णपणे खोट्या आरोपाखाली. कांबळे नावाचा कोणीतरी व्यक्ती आहे, त्याची केस लवांडे यांच्या नावावर दाखवण्यात आली आणि त्यांना अटक करण्यात आली. म्हणजे जो गुन्हा लवांडे यांनी केलेलाच नाही त्याच्या नावाखाली त्यांना अटक होते. आणि जी मूळ तक्रार होती, लक्षात ठेवा, धार्मिक भावना दुखवल्याची. आणि जर धार्मिक भावना जर दुखवायच्या असतील तर तुकोबारायांनी एवढे अभंग गाथेमध्ये लिहिलेले आहेत. आणि आज जर तुकाराम महाराज असते तर देवेंद्र फडणवीस यांनी तुकाराम महाराजांना तर अजिबात सोडलं नसतं, जेलमध्ये टाकलं असतं, अशी परिस्थिती आहे. एवढे विद्रोही विचार तुकाराम महाराजांनी मांडलेले आहेत. विद्रोह म्हणजे अन्यायाच्या विरोधामध्ये बोलणं, अन्यायाच्या विरोधामध्ये लढा उभा करणं. धर्मातील चुकीच्या गोष्टीवर, पाखंडावर, भोंदूगिरीवर, कर्मकांडावर, अंधश्रद्धेवर एवढ्या तीक्ष्ण शब्दामध्ये तुकोबारायांनी प्रहार केलेला आहे की त्याच्या पुढे विकास लवांडे अगदी चिल्लर आहेत. आता मित्रांनो, पुढं सांगण्याच्या अगोदर तुम्हाला नेमकी देवेंद्र फडणवीस यांची मानसिकता काय आहे ते आपण पाहणार आहोत. मित्रांनो, बाळकृष्ण अनंत भिडे यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. पुस्तकाचं नाव आहे सुबोध केकावली. आणि या पुस्तकामध्ये ढवळे प्रकाशन मुंबईचं हे पुस्तक आहे. या पुस्तकाच्या पृष्ठ क्रमांक 37 वर काय लिहिलेलं आहे पहा. नानासाहेब पेशव्यांच्या कारकिर्दीमध्ये पुण्यामध्ये अभिमानी सोवळेपणाचा बराच ऊत आला होता असं दिसतं. पेशव्यांच्या वाड्यामध्ये अगर पेशवे हजर असतील तेथे हरिकीर्तन प्रसंगी तुकारामी अभंग कथेत म्हणू नये असा दंडक पडला होता. याचं कारण काय तर तुकारामांचे अभंग म्हणजे शूद्र कवन, त्याचा विटाळ सोवळ्या कीर्तनास नसावा. मित्रांनो, विदाऊट प्रूफ, विदाऊट पुस्तक आम्ही कधीही बोलत नाहीत. नानासाहेब पेशव्यांच्या काळामध्ये, त्यांच्या उपस्थितीमध्ये, पेशव्यांच्या वाड्यामध्ये तुकाराम महाराजांचे अभंग कीर्तनाला तर सोडा, त्यांचं लक्षात ठेवा प्रमाण सुद्धा तुकोबारायांचं घ्यायचं नाही असा दंडक होता. कारण काय तर तुकोबारायांचे अभंग म्हणजे शूद्र कवन. तुकोबारायांना या लोकांनी शूद्र ठरवलं. त्यांच्या मुखातून निघालेले शब्द पेशव्यांच्या कानावर सुद्धा पडले नाही पाहिजेत. हा या महाराष्ट्राचा इतिहास आहे. मित्रांनो, तुकोबारायांची गाथा बुडवली म्हणजे अशीच बुडवली नाही, नीट लक्षात ठेवा. जे आज विकास लवांडे जे म्हणत आहेत का की वारकरी धर्म वेगळा आहे आणि या लोकांचा वैदिक सनातन धर्म वेगळा आहे, ते याच अनुषंगाने बोलत आहेत. तुकोबारायांची गाथा बुडवली याच अनुषंगाने बुडवली. महाराष्ट्रातील लोकांना फक्त एकच गोष्ट माहीत आहे की तुकोबारायांची गाथा बुडवली, परंतु तुकोबारायांना 4 शिक्षा देण्यात आल्या होत्या. पहिली शिक्षा त्यांची गाथा बुडवणं, दुसरी शिक्षा त्यांच्यावर बहिष्कार टाकणं. लक्षात घ्या, बहिष्कार टाकणं म्हणजे तुकोबारायांसोबत कोणीही संबंध ठेवायचे नाहीत, कोणीही बोलायचं नाही, कोणीही आर्थिक सामाजिक व्यवहार करायचा नाही, त्यांना दुकानातून सामान द्यायचं नाही. किती बहिष्कार म्हणजे किती भयंकर शिक्षा असते बघा. तिसरी शिक्षा तुकोबारायांना देण्यात आली ती म्हणजे त्यांची संपत्ती जप्त करणं. बघा, म्हणजे त्यांना त्यांचं अस्तित्व जणू काय संपवणं. आणि याच्यापेक्षाही चौथी भयंकर शिक्षा म्हणजे त्यांची गावातून हाकलपट्टी करणं. बघा, म्हणजे उरलं काय जीवनामध्ये, उरलं काय
तुमच्याकडे ना धन राहिलं, ना संपत्ती राहिली, ना अस्तित्व राहिलं, ना गाथा राहिली. एवढ्या भयंकर शिक्षा कशासाठी? आणि त्याच पेशव्यांचं, मंबाजी बुवांचं राज्य आल्यानंतर तुकोबारायांचे शब्द सुद्धा कानी पडले नाही पाहिजेत. आणि आज सुद्धा तेच होत आहे. आज सुद्धा फक्त जनमानसामध्ये तुकोबाराय एवढे प्रसिद्ध आहेत की या महाराष्ट्रामधील बहुजन समाज आणि अभिजन समाज सुद्धा, लक्षात ठेवा, कोणत्या एका वर्गाला मी बोलत नाहीत. आता हे भिडे लिहिणारे सुद्धा अभिजन वर्गातले आहेत. आणि अनेक जण अभिजन वर्गातले तुकोबारायांचे टाळकरी झाले होते, शिष्य झाले होते. तुकोबारायांचे शिष्य असणाऱ्या संत बहिणाबाई पाठक असतील, निळोबाराय असतील किंवा कच्चेश्वर भट्ट असतील, हे सगळे अभिजन वर्गातले होते. त्यामुळे येथे सरसकट दोष नाही, येथे मानसिकतेचा दोष आहे, लक्षात ठेवा. आजही संग्राम भंडारे हा बहुजन समाजातील आहे, अभिजन समाजातील नाही. तुमची विचारधारा कोणती आहे? मंबाजी बुवाची आहे का? नानासाहेब पेशव्याची आहे का? देवेंद्र फडणवीस यांची तुमची विचारधारा आहे का? हे महत्त्वाचं आहे. येथील बहुजन समाज, येथील जागृत असणारा, जाणता असणारा अभिजन समाज, हा पूर्ण 90% असणारा समाज छत्रपती शिवाजी महाराजांवर आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांवर प्रचंड प्रचंड प्रेम करतो. आणि त्यामुळे हे तुकोबारायांना विरोध करू शकत नाहीत. मग विरोध कशाला करायचा? तर विरोध त्यांच्या विचारांना करायचा. तुकोबारायांची समता नसायला पाहिजे. बघा, एक जी बाई त्यांच्या विरोधामध्ये, लवांडे यांच्या विरोधामध्ये जी बाई आंदोलन करत होती, त्या बाईची मागणी काय होती? ती काय म्हणत होती? समरसता. बघा, समरसता म्हणजे तुम्हाला भेद मान्य आहे. आणि वारकरी संप्रदाय हा विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. वारकरी संप्रदायाला कसलाही भेद मान्य नाही. यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर. कोणत्याही जातीचा असो, ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो, शूद्र असो, अंत्यज असो, चांडाळ असो, यातीहीन असो, त्याला जात नसू द्या, तो अस्पृश्य असो, सगळ्यांचं वेलकम आहे. परंतु वैदिक धर्मामध्ये, मनुस्मृतीमध्ये सगळ्यांचं वेलकम नाही. अगदी तुकोबारायांचंच वेलकम नाही. तुकोबारायांचंच वेलकम नाही तर येथे इतर जातींना कोण ॲक्सेप्ट करते? वेद ऐकण्याची तुम्हाला शास्त्रातले प्रमाण तर कितीही देऊ शकतो की वेद ऐकल्यानंतर कानामध्ये शिस ओतावं, वेद वाचल्यानंतर डोळे फोडावेत. आणि तुकोबाराय सुद्धा एका अभंगामध्ये म्हणतात, यातीहीन ऐकू नये जया वेद, तया दिले पद वैकुंठीचे. म्हणजे तुकाराम महाराजांना सुद्धा माहीत होतं की वेद ऐकण्याची सुद्धा परवानगी नाही. आणि वेदाचे गव्हार, तुकाराम महाराजांचा अभंग आहे आणि सुरुवात सुद्धा याच शब्दाने आहे, वेदाचे गव्हार न कळे पाठका, अधिकार लोका नाही एरा. इतर लोकांना, स्त्री, शूद्रांना, अतिशूद्रांना, अस्पृश्यांना, अंत्यजांना या वेदाचा अधिकार नाही. आणि हे मी बोलत नाही, तुकोबाराय बोलत आहेत. आणि हाच तो अधिकार नाकारणारा वैदिक धर्म आहे. आणि वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा, एरांनी व्हावा भारमाथा, हा वारकरी धर्म आहे. हा फरक आहे. हा काय लगे असे हिंदू मुस्लिम लढाई नाही, लक्षात ठेवा. ही लढाई विचारांची आहे, ही लढाई नीतिमत्तेची आहे, ही लढाई धर्म विरुद्ध अधर्म आहे, ही लढाई सत्य विरुद्ध असत्य आहे. आणि एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, तुकोबाराय आहेत, आणि एकीकडे मंबाजी बुवा आहे, एकीकडे अफजल खान आहे, एकीकडे औरंगजेब आहे. आणि औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराजांचा दुश्मन नंबर 1 होता. याच मातीमध्ये मराठ्यांनी त्याला गाडलं. संभाजी महाराजांची त्याने इतक्या, तुम्ही छावा चित्रपट पहा कशा पद्धतीने औरंगजेबाने हाल हाल करून शंभूराजांना मारलं. ते शंभूराजे, त्यांना तर हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं होतं. भारतीय जनता पार्टीच्या शब्दामध्ये त्यांना हिंदू राष्ट्र निर्माण करायचं होतं. मग त्या संभाजी महाराजांना विष प्रयोग का केला?
अरे बाबांनो, त्या संभाजी महाराजांना विष प्रयोग मुस्लिमांनी केला का? आणि ज्यांनी केला, ज्या मानसिकतेच्या लोकांनी शंभूराजावर विष प्रयोग केला, त्या लोकांनी औरंगजेबावर कधी विष प्रयोग केला का? त्या लोकांनी निजामशहावर कधी विष प्रयोग केला का? त्या लोकांनी आदिलशाहीवर कधी विष प्रयोग केला का? औरंगजेबाला बघितलं की आपल्या डोळ्यामध्ये रक्त उतरतं, इतका राग आहे, कारण त्यांनी आमच्या हिंदू राजा छत्रपती संभाजी महाराजांना हलहल करून मारलं. परंतु तो औरंगजेब सुद्धा अशा शब्दामध्ये बदनामी करणार नाही. अशा शब्दामध्ये बदनामी करण्याचं काम, शिवाजी महाराजांची बदनामी करण्याचं काम या रामदासी पंथाने केलेलं आहे. ऑन कॅमेरा बोलत आहे. हनुमंत स्वामीची बखर वाचा, त्यांचे रामदासी याच्याकडून होणारे अनेक पुस्तकं आहेत ते वाचा. नर फाटक जे ब्राह्मण आहेत त्यांचं रामदास आणि शिवाजी हे पुस्तक वाचा, तुमच्या लक्षामध्ये येईल. हे सगळं लिखित डॉक्युमेंट आहे आणि हे त्यांनीच लिहिलेलं आहे. कशासाठी बाबांनो? म्हणजे जसं तुम्ही बघितलं ना, नानासाहेब पेशव्यांच्या काळामध्ये तुकाराम महाराजांची यांना कशी अडचण होत होती, तशीच अडचण छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. फक्त हे शिवाजी महाराजांचं नाव कशामुळे घेतात? कारण तुम्हाला सांगितलं 90% बहुजन समाज हा जीवापाड आणि अभिजन समाज सुद्धा जो जाणता आहे, ज्याला सत्य असत्याची पारख आहे, तो समाज सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करतो. आणि मग त्यामुळे शिवाजी महाराजांचं तर नाव तर घ्यायचंच, परंतु वर रामदास लावायचा. शिवाजी महाराज तुमचे मोठे होऊच शकत नाहीत आमच्याशिवाय होऊच शकत नाही, ही जी मानसिकता बनलेली आहे तुमची. आणि मग रामदासांनी प्रेरणा दिल्याशिवाय, रामदासांनी सांगितल्याशिवाय शिवाजी महाराज मोठे होऊच शकत नाहीत. अरे तुमच्या ब्रह्मदेवाला, विधीला सुद्धा आव्हान देणारे तुकोबाराय आहे. तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते, स्वयंभू आयते केले न हो. तुमच्या ब्रह्मदेवाने आम्हाला निर्माण केलेलं नाही, तर त्या ब्रह्मदेवाला आम्ही निर्माण केलेलं आहे. असं स्वयंभू व्यक्तिमत्व आहे छत्रपती शिवाजी महाराज. आणि ज्यांच्या घरामध्येच तलवार आहे, ज्यांच्या घरामध्येच मर्दानगी आहे, त्यांना अशा कोणत्या तरी झुटपुट गुरुची गरज नाही. आणि हा अट्टहास कशासाठी? तुम्हाला एकीकडे हिंदू राष्ट्र निर्माण करायचं आहे, परंतु तुमच्या हिंदू जनजागृती मोर्चामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असतो आणि त्यांचीच बदनामी करायची. हे कसलं हिंदू राष्ट्र आहे? तुम्ही ठरवा एकदा, तुम्हाला खरंच हिंदू राष्ट्र निर्माण करायचं आहे का? तुम्हाला जर हिंदू राष्ट्र निर्माण करायचं असतं तर 12-13 वर्ष झालं तुमची सत्ता आहे. सगळ्यात जास्त धोका हा लोकसंख्येचा आहे. तुम्ही हिंदू मुस्लिम जो लोकसंख्येचा रेशो आहे तो 14% आणि 86% हा बिघडून देता कामा नये. त्यावर तुम्ही बिल पास केलं असतं, कायदे पास केले असते, त्याची कडक अंमलबजावणी केली असती, हा रेशो कमी जास्त होऊ नये म्हणून. परंतु तुम्हाला काही करायचं नाही. तुम्हाला उलट त्यांना जावाई करून घ्यायचं आहे, मुख्तार अब्बास नक्वी सारखं. आणि केवळ द्वेष कोणाचा करायचा? तर हिंदू राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा. असं हे षडयंत्र आहे. मित्रांनो, तुकोबारायांचा या लोकांनी किती छळ केलेला आहे. अगदी विकास लवांडे एकदम तुम्हाला सांगितलं ना, चिल्लर आहेत. एवढा प्रचंड तुकोबारायांसोबत या लोकांनी काय काय केलं हे आपण क्रमशः मांडणार आहोत. हे फार भयानक आहे. बहुजन समाजाला, हिंदू समाजाला आणि जागृत जो अभिजन समाज आहे, निखिल वागळे सारखे असतील, राजू परुळेकर सारखे असतील, असे अनेक अभिजन आहेत जे जागृत आहेत आणि जे सत्याला ॲक्सेप्ट करतात. अशा सर्वांना आव्हान आहे, व्हिडिओ पूर्ण पाहत जा. मी केवळ आणि केवळ तुकाराम महाराज, वारकरी संत साहित्य आणि सामाजिक विषयच मांडणार आहे आणि ते सुद्धा विथ प्रूफ. प्रत्येक शब्दाला माझ्याकडे पुरावा आहे. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु. जय शिवराय. जय भीम.